हिंदी आता तुमको? हिंदी नहीं है तो फिर क्या क्या तकलीफ है? तकलीफ क्या है मतलब? क्या दिक्कत है? दिक्कत क्या है नहीं मतलब? मराठी आता, मेरे को नहीं आता मराठी, क्या क्यों नहीं करेगा आता? फिर? क्यों नहीं आता? क्या करेगा? तो मराठी में क्या बात करेगा करेगा? तो? क्या करेगा मतलब? क्या करेगा फिर मराठी नहीं रिसीविंग आता लेना है तो? कि नहीं क्या लेना है? करेगा? लेना है कि नहीं लेना तू है? रिसीविंग देने हैं, क्या करने हैं? मराठी Receiving- सिखाना है मेरे को। मराठी सिखाना है मतलब? क्या- इतना क्या- एटीट्यूड से बात मत करो सर। लवकर कान पकड कान पकड अरे कान पकड सॉरी बोल सॉरी बोल सॉरी बोल तेरे को एटीट्यूड ज्यादा है ए कान पकड़ के बोलना ए लवकर आता एकच बसला पाहिजे उसको लवकर कान पकड़ के बोले महाराष्ट्र में रहना पड़ेगा कि मराठी बोलना पड़ेगा? मैं तू मराठी का नाही बोलत? आधी मराठी बोलतो नंतर हिंदी बोलतो, हा काय नियम आहे? हा हाँ, इधर। नियम काय आहे हिंदी हा? आता तुमको? हिंदी नहीं है तो फिर तो फिर क्या म्हणजे तकलीफ है? तकलीफ क्या है मतलब? क्या दिक्कत है? दिक्कत क्या है नहीं मतलब? मराठी आता, मेरे को नहीं आता मराठी, क्या क्यों नहीं करेगा आता? फिर? क्यों नहीं क्या आता? करेगा? तो मराठी में क्या बात करेगा करेगा? तो? क्या करेगा मतलब? क्या करेगा फिर मराठी नहीं रिसीविंग आता लेना है तो? कि नहीं क्या लेना है? करेगा? लेना है कि नहीं लेना तू है? रिसीविंग देने हैं, क्या करने हैं? मराठी Receiving- सिखाना है मेरे को। मराठी सिखाना है मतलब? क्या- इतना कहाँ- एटीट्यूड से बात मत करो सर। हाँ, एटीट्यूड तो से आराम बात से नहीं बात कर रहा हूँ कर मैं। फिर। मैं एटीट्यूड से क्या बात नहीं बता कर रहा रहा है हूँ। उसको? क्या मराठी नहीं बता रहा हूँ? आता पहले तो? मराठी क्या बोलता है, फिर करेगा हिंदी फिर? बोलता है। पता है क्या मैं कौन है? कौन है? कौन है पता है? कौन मैं है? मनसे का अध्यक्ष है, मैं नवी कौन मुंबई है? का। नहीं आता मराठी, क्या नहीं करेगा आता है ना? फिर? नहीं ठीक आता है, ये बात मराठी। याद रखूंगा मी। नमस्कार, जय महाराष्ट्र सर, मी धनराज बोलतोय। आपलं वर्सोवा डीमार्टमध्ये एक मॅनेजर आहे का कोणी माहिती नाही, तो बोलतोय मला मराठी येत नाही, मराठी आली तरी मी बोलणार नाही, मराठी बोलायला तो नकार देतोय आणि मी त्याला बोलतोय तर तो डायरेक्टली माझ्यावरती ॲटिट्यूडने बोलतोय। काय करायचं काय नाही तर तुम्ही बघा, मी व्हिडिओ ग्रुपला सेंड करतोय। जय महाराष्ट्र। हा व्हिडिओ पाहिलात? हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होताना पाहायला मिळतोय। या व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या दृश्यांमध्ये असं दिसून येत आहे की एक मराठी माणूस डीमार्टमध्ये डिलिव्हरी करायला आलेला आहे। हा वर्सोवाचा डीमार्ट आहे आणि या वर्सोवाच्या डीमार्टमध्ये त्याचं संभाषण एका कर्मचाऱ्याशी तसेच मॅनेजरशी होताना पाहायला मिळतंय आणि हे संभाषण सुरू असताना तो हे त्यांना म्हणतो की तुम्ही माझ्याशी मराठीमध्ये बोला, मला हिंदी येत नाही। आणि हे सांगताच त्या ठिकाणी जो कर्मचारी आहे तसेच मॅनेजर आहे तो हे म्हणतो की तू डिलिव्हरी करायला आला आहेस की ह्या ठिकाणी आम्हाला मराठी शिकवण्यासाठी आला आहेस। आणि हे संपूर्ण संभाषण सुरू असताना तो मराठी व्यक्ती हे देखील म्हणतो की मी मनसेचा पदाधिकारी आहे, त्यामुळे माझ्याशी तुम्ही मराठीतच बोला। परंतु हे संपूर्ण सांगितल्यानंतर देखील त्या मुजोर डीमार्टच्या मॅनेजरच्या माध्यमातून त्याला असं सांगण्यात येतं आम्ही मराठी बोलणार नाही, तुला हवं ते कर। आणि ह्या संपूर्ण प्रकरणाची तक्रार त्या मराठी माणसाकडून मनसेच्या वर्सोवा शाखेत केली जाते। त्याचनंतर सर्व मनसेचे पदाधिकारी थेट वर्सोव्याच्या डीमार्टमध्ये येऊन धडकतात। त्यानंतर चांगलीच समज त्या ठिकाणी त्या कर्मचाऱ्याला तसेच मॅनेजरला दिली जाते। ती समज कशा प्रकारे दिली आहे मनसैनिकांनी हे पहा। मराठी बोल। चल कधी आला तू? तू कधी आला? मुंबईत कधी आला? एक मिनिट, मुंबईत कधी आला? कधी काम बोलतो इथे? मग काय उपटवतात का इकडे? मराठी भाषा येत नाही का तुला? ठीक, कुठून आलास तू? मराठी बोलणार नाही असं का बोलला? तर त्याचं नाव विचारा तो कोण आहे? तुम्ही रिक्वेस्ट केले का त्याला की नाही मला मराठी येत नाही, मी हिंदीमध्ये बोलतो असं रिक्वेस्ट केली? तुम्ही आल्यानंतर तुम्ही त्यांच्यावर असे का भडकले? तुम्हाला जर माज असेल ना की तुम्हाला हिंदी येते, मराठीत बोलणार नाही, तर तुम्ही तुमच्या गावी जाऊन नोकरी करायची, इकडे नोकरी नाही करायची। इथल्या लोकांना मराठी हिंदी शिकवायची नाही, कळलं? तुमचा माज उतरवायला आहे ना एवढे लोक काफी आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना काफी आहे तुमचा माज उतरवायला। कान पकडून सॉरी बोल, सॉरी बोल, सॉरी बोल, अरे कान पकडून बोल, सॉरी बोल भाई, हात चालतील कशा डोक्याची वाट लावा? कान पकड, हात पकड, कान पकड के सॉरी पकड, लवकर कान पकड, कान पकड ऊपर जाके देव का फटका। चल लवकर कान पकड, सॉरी बोल ना, कान पकड, अरे कान पकड से सॉरी बोल, सॉरी बोल, सॉरी बोल, सॉरी बोल, तेरे को एटीट्यूड ज्यादा है। ए कान पकड़ के बोलना, ए लवकर आता एकच बसला पाहिजे उसको, लवकर कान पकड़ के बोले। अरे कान पकड़, कान सॉरी बोल, सॉरी बोल, खाली कर आणि एवढं पकड खाली। मराठी माणसाची माफी माग। लवकर अजून शिकायचं, मराठी बोल, मी माफी मागतो, मराठी माणसाची माफी मागतोय बोल। मराठी माणसाची मी माफी मागतो,
बोल. राज साहेबांची मी माफी मागतो. राज ठाकरे साहेबांची बोल. मी माफी मागतो. आणि पुढे मी मराठी यापुढे मराठी माणसांचा मी भाषेचा बोल बोल मराठी भाषेचा मी सन्मान करीन. याच्या पुढे मराठी शिकीन. काम करताय ते महाराष्ट्रात काम करताय ना. युपीला तो जर मराठीत बोलतोय, तुम्ही सांगता मला मराठीत बोलायचं नाही, त्याने तुम्हाला सांगितलं हिंदीमध्ये बोलू नका म्हणून. मग त्याने काय बोलला? मराठीत बोलला. तुम्ही काय म्हणता मराठी बोलणार नाही, काय करायचं? तुमचा व्हिडिओ आहे, तुमचा व्हिडिओ आहे, रेकॉर्डिंग आहे आमच्याकडे. हिंदीमध्ये बोल. तू मला बोलणार याला हिंदी बोल. तू इकडे तिकडनं येणार 2000 किलोमीटर आम्हाला शिकवणार तो हिंदीमध्ये. वर्सोवा डीमार्टमध्ये झालेलं हे संपूर्ण प्रकरण मनसैनिकांच्या कानावर पडताच सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी त्या डीमार्टमध्ये पोहोचले. त्या डीमार्टमध्ये पोहोचताच त्या कर्मचाऱ्याला तसेच त्या मॅनेजरला चांगला चोप देत त्या ठिकाणी समज दिली आणि त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून मॅनेजरला तसेच कर्मचाऱ्याला असं सांगण्यात आलं, तुम्ही जर महाराष्ट्रात राहता, मुंबईत राहता, तर तुम्हाला मराठी शिकावी लागेल आणि तुम्हाला मराठी बोलावीच लागेल. आणि जर तुम्ही कोणत्याही मराठी माणसाची अशा प्रकारची आरेरावी केली तर तुम्हाला मनसे दणका मिळणार. आणि हे संपूर्ण प्रकरण होताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून त्यांना अशी मागणी करण्यात येते की तुम्ही मराठी माणसाची माफी मागा, त्याचबरोबर राज ठाकरेंची माफी मागा. त्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून तसेच मॅनेजरच्या माध्यमातून राज ठाकरेंची तसेच मराठी माणसाची माफी मागण्यात येते. आणि हे संपूर्ण प्रकरण एकंदरीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून कशा पद्धतीने हाताळण्यात आलंय या संदर्भात आपल्यासोबत संवाद साधलाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखा अध्यक्ष प्रशांत राणे यांनी. ते काय म्हणालेत पहा. जय महाराष्ट्र. मी प्रशांत राणे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शाखा अध्यक्ष वर्सोवा विधानसभेचा. काल संध्याकाळपासून एक व्हिडिओ व्हायरल होतोय प्रसिद्ध माध्यमांमध्ये पण. तर विषय असा आहे की एका डीमार्ट या कंपनीमधला जो स्टोअर मॅनेजर आहे त्यांनी आपल्या एका मराठी माणसाला मी मराठी बोलणार नाही व मी 2 वर्षापासून इथे राहतोय पण त्याला मराठी बोलायचं नाहीये आणि दमदाटी करतो आपल्या मराठी माणसाला की मी मराठी बोलणार नाही, तुम्हाला जर माझ्याशी काम असेल, मी इकडचा स्टोअर मॅनेजर आहे, तर तुम्ही हिंदीमध्ये बोलावं. आणि अशी अरेवाची भाषा त्यांनी केली. त्या संबंधित त्याने त्वरित आमच्या संदेश देसाई विभागाध्यक्ष आहेत त्यांना संपर्क साधला. आम्ही सर्व एकत्र मनसेची पूर्ण आमची विधानसभेची वर्सोवा विधानसभेची टीम जी आहे ती त्या ठिकाणी पोहोचलो. त्याला मनसे स्टाईलनी त्याला समज दिली आणि मनसे स्टाईलनी समज दिल्यानंतर त्यांनी मराठीत माफी मागितली आणि लवकर मराठी शिकेन आणि मराठीतच बोलीन असं त्यांनी सांगितलंय. विषय असा आहे की ह्यांना जर माहिती आहे की मराठी 2-2 वर्ष 3-3 वर्ष इथे राहून त्यांना मराठी शिकता येत नाही किंवा त्यांना मराठी नको आहे, तर जाणून बुजून ह्या मराठी भाषेची गळचेपी करत आहेत. तर माझं एवढंच म्हणणं आहे की आपल्या सर्व मराठी भाषिकांनी किंवा इकडल्या जे लोकांनी की मराठीमध्येच बोलायचं. आपली भाषा हे जाणीवपूर्वकरित्या हे बाहेरून येणारे परप्रांतीय संपवायचा प्रयत्न करावा आहे. तर तुम्हाला एक कुठेही अडचण वाचल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कुठल्याही महाराष्ट्र सैनिकाला शाखेला तुम्ही संपर्क साधावा, ते तुम्हाला नक्कीच मदत करतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.